ग्लोबल कृषी महोत्सव जे शेतकऱ्यांकरता आणि महिला वर्ग युवक यांच्याकरता प्रेरणादायी ठरणार आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये त्या पद्धतीने काम करावं म्हणून त्याच्याकरता पीक प्रात्यक्षिक निर्णय प्रकारचे प्रोसेस फूड त्याच्याप्रमाणे मार्केटिंग असे जवळजवळ विविध स्टॉल या ठिकाणी आहेत। जवळजवळ 200 स्टॉल या ठिकाणी प्रदर्शनामध्ये आहेत। या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक याचे कुलगुरू डॉक्टर सोनवणे सर, सहकारी प्रकाशराव पाटे का दुसरे सहकारी उपाध्यक्ष सुजित भाऊ खैरे, आमचे उपकार्याध्यक्ष डॉक्टर आनंद कुलकर्णी, खरं म्हणजे अतुल शेठ बेनके त्या अगोदरपासून वल्लभ शेठ बेनकेंचा सातत्याने कृषी विज्ञान केंद्र सुरू करण्याकरता फार मोठा असा हातभार लागला आणि बारामतीला जसं कृषी विज्ञान केंद्र आहे तसं नारायणगावला असावं, जुन्नर तालुक्यात असावं। कारण आपल्या जिल्ह्याचा जर विस्तार पाहिला तर दक्षिणेच्या बाजूला बारामती येत आणि उत्तरेच्या बाजूला जुन्नर तालुका येतो आणि भौगोलिक दृष्टिकोनातनं आणि हवामानाच्या दृष्टिकोनातनं जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मुळशी, मावळ हे तालुके आणि मध्ये असणारे विविधता, पर्जन्यवृष्टीची विविधता, पिकाची विविधता आणि एक मोठा सलग असा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा हा आपला प्रांत आहे। आणि ज्यामध्ये ज्याप्रमाणे गडकिल्ले आहेत त्याप्रमाणे पिकामध्ये सुद्धा विविधता आहे। त्यामुळे आपल्या घाटमाथ्यावरती किंवा मावळामध्ये पाहत होतो तर इकडे आण्याच्या पठारापर्यंत आपण जर गेलो तर त्या ठिकाणी असणारी दुष्काळी परिस्थिती आणि त्या ठिकाणी जिरायती बाग आहे, जिरायती पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात। अशा पद्धतीची विविधता आहे। जमिनीमध्ये सुद्धा खूप विविधता आहे की आपल्या जर पाहिलं तर वरच्या मावळ पट्ट्यामध्ये लाल लॅटरेटिक सॉइल आहे, तर आपण आण्याच्या पठारावर गेलं तर चुनखडीयुक्त कॅल्शियमयुक्त जमीन आहे। त्यामुळे पिकाची पद्धती बदलत जाते आणि पिकाची पद्धत बदलली की त्याची कामकाजाची पद्धत बदलते, बियाण्याची पद्धत बदलते आणि मग या दृष्टीने सगळ्या प्रकारच्या लोकांना सामावून घेऊन काम करण्याचं काम जबाबदारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ज्यावेळी ते कृषी मंत्री होते त्यावेळी ॲडिशनल KVK देण्याच्या दृष्टीने त्यांनी आपल्या जुन्नर तालुक्याचा महाराष्ट्रात नव्हे तर देशात पहिलं ॲडिशनल KVK पवार साहेबांनी त्यावेळेस दिलं आणि तो बहुमान आपला सगळ्यांचा आहे। आणि त्यावेळेला वल्लभ शेठ बेनकेंना खूप आनंद झाला। त्यांनी मला म्हणाले की तात्या आपलं एक निश्चित असं कार्य या रूपाने पूर्ण होत आहे। निश्चितपणे या ठिकाणी असणारे आपले उद्योग व्यवसाय असतील, मग विघ्नर सहकारी साखर कारखाना आहे, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आहे, त्याचबरोबर काही खाजगी सुद्धा साखर कारखाने आहेत। तर यामध्ये उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं KVKच्या माध्यमातून नवीन टेक्नॉलॉजी कारखान्यांना मिळावी। त्याचप्रमाणे आता काय झालं की परिस्थिती जसं पाण्याचं दुर्भिक्ष होत चाललं आहे तसं जमिनीमध्ये सुद्धा पाणी देण्याचे प्रकार बदलल्याशिवाय आपल्याला पाणी पुरणार नाही। पण ठिबक सिंचन असेल, पाण्याचं नियोजन असेल, खताचं नियोजन असेल, त्याचबरोबर आपल्याला आता परिस्थिती अशी आहे की आपल्याला ऊसाचं उत्पादन वाढलं पाहिजे, त्याचबरोबर इतरही फळबागा सगळ्याचंच उत्पादन वाढलं आणि त्याच्याकरता प्रयत्न करायला लागतात। यावेळेला आमदार साहेब आपण पणन मंडळाला सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केले गेल्या 2 वर्षापासून आणि पणन मंडळाने आपल्या भागामध्ये धान्य महोत्सव घेणं, नंतर विविध प्रकारचे महोत्सव घेणं, त्याचप्रमाणे कृषी विभागाने सुद्धा धान्य महोत्सव या ठिकाणी केलेला आहे। त्याच्याप्रमाणे मिलेट वर्ष जे आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं की सकस अन्न दिल्याशिवाय माणसाची तंदुरुस्ती होणार नाही, या हिशोबाने आपल्याला त्याकडे बघितलं पाहिजे। या दृष्टीने त्यांनी सुद्धा त्याच्याकडे फोकस केलेला आहे। कृषी विज्ञान केंद्रामध्ये युवकांना
आर्याच्या प्रोजेक्टमधून युवकांना निरनिराळ्या उद्योजकाच्या संधी देण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जे फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या आहेत त्या फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांना सुद्धा आपण विविध प्रकारचं ट्रेनिंग प्रोग्राम या ठिकाणी आयोजित करतो. पणन मंडळाच्या माध्यमातून या फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांना ताकद देण्याचं काम, शक्ती देण्याचं काम, त्यांना बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू कसं काम करायचं या दृष्टिकोनातून आहे. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये जो काही फुलांचा मोठा व्यवसाय आहे शेती लागवडीमधला, त्याच्याकरता एक आंतरराष्ट्रीय फुल बाजार आपल्या कार्यक्षेत्रामध्ये वडगाव मावळला करायचं आयोजित केलेलं आहे. आणि वडगाव मावळ हा तळेगावच्या जवळ तिथं आंतरराष्ट्रीय फुल बाजार करावा आणि कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी त्याला टेक्निकल सपोर्ट करावा असा तऱ्हेचा एक प्रस्ताव महाराष्ट्र शासनाचे आता विचार आहे त्यांनी. या प्रस्तावामध्ये आपल्या परिसरामध्ये आज आपण इथं पीक प्रात्यक्षिकामध्ये पाहिलं तर शेवंती असेल, झेंडू असेल याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आपल्या तालुक्यात होतंय आणि त्याला मार्केट बेस चांगला निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत. तर त्या दृष्टिकोनातनं त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कशी संधी मिळेल अशा तऱ्हेचा एक प्रस्ताव 125 कोटी रुपयाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडं सुरू करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण केले त्यांना तांत्रिक असं सल्ला देण्याचं काम केले. आताची अजून प्राथमिक अवस्थेमध्ये तो प्रकल्प आहे. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात होतो. आता कांद्याची पाहणी करण्याकरता सेंट्रलची टीम आपल्या तालुक्यामध्ये आता फिरते. आजच मगाशी सेंट्रलची टीमचे लोक KVKमध्ये येऊन गेले. डेप्युटी डायरेक्टर म्हणजे इसेन्शियल कमोडिटी जे खातं आहे जीवनावश्यकचं त्या खात्याची लोक या ठिकाणी आले. त्यांच्याशी आपले इंटरॅक्शन झाले आणि त्याच्यामध्ये आपल्याकडं जो खरीपचा लेट कांदा होतो त्या खरीपच्या लेट कांद्याला आपल्याला चाळीमध्ये आपण ठेवतो आणि त्या कांद्यांमध्ये 30-35% जे नुकसान होतं त्यामुळे शेतकऱ्यांनी ठेवलेला कांदा 30-35% लॉस झाल्यामुळं तो कांदा त्याला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने तो ठेवत असतो. त्यामुळं बाजारावरती नियंत्रण तर आपल्या कोणाचं राहत नाही, परंतु त्याला नवीन टेक्नॉलॉजी तर आपण द्यावी अशा दृष्टिकोनातनं आपण त्याच्याकडे विचार करतोय की ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाने आता नुकतीच एक योजना केलेली आहे आमदार साहेब की युनियन बँक ही योजना प्रस्तावित आहे. ती अजून त्याच्यामध्ये बरंचसं डिटेलिंग काम सुरू आहे. अनिल काकोडकर सर त्या कमिटीचे चेअरमन आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम चालू आहे. म्हणजे काही योजना आमदार साहेब आपल्या तालुक्यात आपल्याला आणण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील आहात आणि निश्चितपणे कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ या ठिकाणी जे प्रत्येक विषयामध्ये जे एक्सपर्ट आहेत ते एक्सपर्ट आपल्याला निश्चितपणे मदत करतील. तर मला असं वाटतं की असे काही या योजना आहेत त्याचं कोऑर्डिनेशन आपण जर करण्याकरता जर दृष्टीने थोडी काही पावलं टाकली तर आपल्या भागातील आपल्या जे काही शेतकऱ्यांना मार्केटिंगचे प्रश्न तयार होत आहेत, पिकाचा उत्पादनाचा इथं PDCC बँक आहे. PDCC बँकेने आज जवळजवळ तालुक्यामध्ये 250 कोटीचा फायनान्स केलेला आहे शेती आणि शेती उत्पादित प्रकाराकरता. अरिहंत सुपरमार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90 96 88 98 98. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा.
आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.